बाबा जिंदेजी मूर्त बसवली आकार चौसर भाषा म्हणजे काय परमात्मा सांगा चौसर भाषा म्हणजे काय होते हवन कार्याला जाता का चर्चा बैठकला जाता का जाताना मग माहित कौशल तुम्हाला तर सांगा ना लवकर चौसर भाषा म्हणजे काय होते चौसर भाषामध्ये आता इथून हवन कार्याला सुरुवात झाली चौसर भाषामध्ये आपल्या घरी स्टाईल असो किंवा फरची असेल किंवा सारवण करतो त्या ठिकाणी आपण पुसून काढतो किंवा सारवून घेतो आणि जे त्या ठिकाणी रांगोळी भरतो आणि त्याच्या पाठावर भगवंताची प्रतिमा ठेवतो त्याला चौसर म्हणतात लक्षात ठेवा बाबा हनुमानजीच्या मूर्तीचा अवतार कोणता आहे सांगा ना त्या मूर्तीचा अवतार आहे रुद्र अवतार कोणता अवतार रुद्र अवतार चला
आहे किती धातूच्या कड्या आहे जी सांगा बाबा हनुमानजीच्या दोन्ही पायामध्ये जे कडे आहेत किती धातूचे आहेत ते बाबा हनुमानजीच्या दोन्ही पायामध्ये सप्त त्या दिव्याचे गुण आहेत अनेक मध्ये असताना आपण अंधारामध्ये असतो दुःखी असतो कष्टी असतो कितीतरी आपल्यावर दुःख असतात आपण अंधारामध्ये असतो कोट्यावरी देव पूजले पण आपल्याला समाधानी मिळाली नाही पण एका भगवंताच्या चरणी गेलो आम्ही सुखी समाधानी झालो साधना तर आपण मार्गामध्ये आलो सुखी समाधानी झालो सुखी समाधानी झाल्यानंतर म्हणजे असं नाही की 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन केलं तेव्हा आपण सुखी समाधानी झालो अन्यथा जो दुःखी असेल तो आपल्या कर्माने त्या तुमचे कर्म तुमच्या बरोबर तुमच्या पापाच्या वाटेकरी कोणी होणार नाही तूच कर तूच भर पण तसं नाही कारण असं आहे त्या दिव्याचे गुण आहेत की अनेक मध्ये असताना आपण दुःखी कष्टी असतो कितीतरी आपण पुजतो पण आपल्याला काहीच समजत नाही आपण अंधारामध्ये असतो मार्गात आलो सुखी समाधानी झालो आज आपण प्रकाशमय झालो प्रकाशमधून आज आपण अंधाराकडून उजळाकडे आलो ज्यावेळेस आपण भगवंताची प्रतिमा ठेवतो तर आपण कधी पूर्व दिशेला ठेवतो हवन कार्य करवाच्या वेळेस पूर्व दिशेलाच आपण प्रतिमा ठेवतो असं त्या दिव्याचे गुण आहेत अंधारामधून आपण प्रकाशामध्ये आलो की आता सेवक कसा असायला पाहिजे ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ राहते त्याप्रमाणे टवटवीत दिसायला पाहिजे आता सेवक राहिला नाही याचं कारण आहे काय अहो नमस्कार घ्या ना ओळख द्या ना अहो नमस्कार घ्या ना ओळख द्या ना त्या मानव धर्माची रे बाबा आता सेवक नमस्कारही नाही घेऊ शकत आमच्या बरोबर लहान असो की मोठा असो महान असो की सन्मान असो आपल्याला म्हटलं बाई असो की माणूस असो बाई नमस्कार म्हटलं त्याच्यामध्ये काही नाही मी मगाच सांगत तर वासने तुझ्या भोवती जन्म घालावे आम्ही आमची माई बहीण आपल्याला ओळखू येत नाही आता आमची शेकीन आम्हाला ओळखू येत नाही याचं कारण असं आहे आता सांगितलं ना की वासने तुझ्या भोवती जन्म घालावे आम्ही पण तसं नाही आहे वासनारूपी गाईला बांधून ठेवलं बाबा जिंदगीने संसार करून परमार्थ साधतो तसं आपल्याला का तसं नाही आहे आज आपली माई बहीण आपल्याला ओळखू येत नाही आवड यक्षात मनाची जपून माड जपून माड
पटन लवकर जा, वेळ लावू नका. लवकर लवकर जा. न गाडी चालली गाडी चालली अहो बाबाची त्या माझ्या धर्माची गाडी चालली. Not